नमस्कार. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि समोरचे सगळे श्रोते हो, ज्या निमित्ताने आज तुमच्यासमोर उभी आहे आणि आपण संवाद करतो आहोत, ते निमित्त मला खूप आनंद देणार आहे. मला फार बरं वाटलं ज्या वेळेला पिंगळे माझ्याकडे दुधाण्यांना घेऊन आले आणि अतिशय रुजू मृदू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेला हा नगरसेवक समोर आल्यानंतर ज्या प्रकारच्या ग्रंथालयाच्या उद्घाटनाचा प्रस्ताव घेऊन ते आले होते, या दोन्ही गोष्टी मला खरोखरच थोड्या आश्चर्याच्या आणि आनंदाच्या अशाच मला वाटल्या. असं वाटलं की आत्ताच ते सुरुवातीला सगळेच जण म्हणाले तसं की विकास कामं ही भौतिक विकासाची कामंच बहुतेक वेळेला असतात आणि तो बाह्य विकास हा नगरसेवकांनी करायचा असतो, कारण तो आपला प्रतिनिधी असतो. तो कुठल्याही विशिष्ट पक्षातर्फे निवडून आलेला असला तरी एकदा त्या पदावर गेल्यानंतर तो सर्वांचा असतो आणि निरनिराळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम करायचं असतं आपल्यासाठी, कारण मी आत्ता म्हटलं तसं तो आपलाच प्रतिनिधी असतो, हे मान्य आहे. पण एका बाजूला या प्रकारची प्राथमिक विकासाची कामं करत असताना माणसांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या बौद्धिक विकासासाठी, त्यांच्या एकूण सर्वांगीण समृद्धीसाठीही आपण झटलं पाहिजे याची जाणीव ठेवून काम करणारी माणसं अशी भेटली की आनंद होतो. त्यातला हा सगळा परिवार आहे असं लक्षात आलं. ज्या होर्डिंग्समुळे माझ्या शहराचं रूप बिघडतं आणि माझ्या दृष्टीला जी खुपतात, त्याच होर्डिंग्सवरून माझ्या इथल्या उपस्थितीची कल्पना तुम्हाला सगळ्यांना पोचली. यातली विसंगती कार्यक्रमाला होकार देताना मला माहीत नव्हती, पण या नव्या परिस्थितीत असा भाबडेपणाही योग्य नाही हे लक्षात घेऊन मी तुमची अधिक क्षमा मागते. पण त्यामागची दुधाण्यांची राजकीय सध्याची निकड बाजूला ठेवली तरी ग्रंथव्यवहार हा खरोखरच पक्षीय निवडणुकीच्या पलीकडचा व्यवहार आहे आणि त्या तळमळीने त्यांनी आत्ता या काळामध्ये त्याची मंजुरी घेणं, त्याचं उभारणी करणं हे केलेलं आहे. ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे असं मला वाटतं. मला असं वाटलं की ग्रंथालयाचं नाव शहीद भगतसिंग देताना सुद्धा घरातल्या कोणाची नावं नाही दिलेली त्यांनी. पुष्कळ वेळा माणसं आर्थिक मदत करतात, हातभार लावतात, उभारणी करतात आणि त्यामागे अनुच्चारित अशा अटीही असतात. त्या व्यक्तिगत कारणांनी माणसांच्या नावांनी ते उभं राहावं असं. पण मला या परिवाराचं याहीसाठी कौतुक करावं असं वाटतं की माणसाने कामाने आपल्याला ओळखावं, केवळ नावाने नाही, याची जाणीव त्या लोकांना आहे. आणि त्याचं कारणही मला वाटतं लक्ष्मीताईंचा जो वारकरी वारसा आहे त्याच्यातून आलेली आहे. पंढरीच्या वारीत चालणाऱ्या माणसांनी स्वतःच्या नावाने कुठे काय कधी काय केलेलं आहे. सगळ्याच संतांनी जे केलेलं आहे ते त्या विठूच्या नावासाठी केलेलं आहे. ज्या तुकाराम महाराजांची आत्ताच मला मूर्ती भेट दिली त्यांच्यापासून सगळ्यांचं हे लक्षात येतं की हे स्वतःसाठी काहीच करणारे नव्हते. प्रत्येक संताचं चरित्र बघितलं तर व्यक्तिगत काय होतं त्यांच्याकडे? काही नव्हतं. ज्ञानेश्वरांच्यापासून म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की इतर पोरकी मुलं परिस्थिती काय होती आणि काय देऊन गेली आपल्याला. हे सगळेच संत अशा साक्षात्काराच्या पातळीवर पोचलेले होते की ते तिथे बसून त्यांच्या आनंदात विठ्ठल नाम घेत मग्न राहिले असते तर त्यांना कोणीच काही म्हटलं नसतं. पण ते तुमच्या माझ्यासाठी समाजात उतरले आणि त्यांनी आपलं व्यक्तिगत दुःखाचा उच्चारही न करता आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अभावांचा स्पर्शही होऊ न देता जे शब्द उच्चारले ते ज्या आत्मिक तळमळीने उच्चारले ते तुमच्या माझ्यासाठी उच्चारले.
ज्या प्रकारच्या भोवतालच्या समाजाची अवस्था ते बघत होते, त्याच्यातून समाजाने वर यावं यासाठी जे शब्द त्यांनी उच्चारले त्याच्या मागे कुठलीही साहित्यिक भूमिका नव्हती. शहीद भगतसिंगांचा परिचय करताना मगाशी समिता म्हणाल्या की निरहंकारिता, तो निरहंकार काय असतो हे संतांच्या साहित्यातून बघावं. कुठेही मीपणा नाहीच आहे, बोलविता धनी वेगळाची असं म्हणत सांगत गेलेत. ते स्वतः करता काहीही मागितलेलं नाही आहे त्यांनी ईश्वराकडे. त्यांनी म्हटलंय की या समाजाचं भलं व्हावं आणि त्यासाठी व्यावहारिक रोकडेपणा तर एका बाजूला आहेच की मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास पण कठीण वज्रास भेदू ऐसे, अशा प्रकारचं नाठाळाच्या माथ्यावर काठी मारणारं योग्य वेळेला हेही बळ आणि सामर्थ्य त्यांनी दाखवलेलं आहे. आणि हे असं आहे म्हणूनच म्हणजे पूर्णपणाने समाजाच्या विकासाची तळमळ ज्याला लागलेली आहे त्या माणसाचे शब्द रूढार्थाने सुशिक्षित माणूस नसताना सुद्धा ज्या प्रकारे उच्चारले गेले ते संत साहित्य हे गेली 700-800 वर्ष माणसांच्या मनीमुखी राहून आपल्यापर्यंत आलेलं आहे. आज ज्याला संत साहित्य असं आपण म्हणतो ते लिखित स्वरूपात आज आपल्यापर्यंत आलं. पण 300-400 वर्ष ही माणसांनीच सांभाळलेलं होतं, मौखिक परंपरेने सांभाळलेलं होतं. जी वारकरी परंपरा ज्याचा काय ज्याला म्हणू की ज्याचा वारसा यांच्या घराला लाभलेला आहे त्याच्यामधूनच आलेलं होतं की कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, भजनं आहेत, यांच्यामधूनच पोचलेलं हे साहित्य. केवळ संत साहित्यच नाही तर खरं म्हणजे खूप मोठी वाङ्मयीन परंपरा आपल्या सगळ्यांनाच लाभलेली आहे. म्हणजे भारतीय माणसं तर आपण भाग्यवान आहोत की या भूमीमध्ये वेदांच्या उपनिषदांच्या पासून रामायण महाभारतासारखे महाग्रंथ निर्माण झाले की ज्यांनी इतकी हजारो वर्ष मध्ये गेलेली आहेत, काही हजार वर्ष, तरीसुद्धा आज आपल्याला आपल्या आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगी मार्गदर्शक ठरेल असं काहीतरी या ग्रंथांनी आजही आपल्याला दिलेलं आहे. आणि सर्व प्रकारचं साहित्य सर्व प्रकारच्या निरनिराळ्या कालखंडातल्या समाजाला उपयुक्त ठरेल असं त्या त्या वेळेला निर्माण झालेलं साहित्य आपल्या पुढे आलेलं आहे. ती परंपरा 19व्या शतकात म्हणजे ब्रिटिश राजवटीनंतरसुद्धा इथे जी आली त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि बंगाल ही देशामधले 2 प्रांत असे होते की ज्या प्रांतांमध्ये निर्माण झालेल्या सुधारकांनी आणि विचारवंतांनी निर्माण केलेलं खूप मोठं साहित्याचे आहे ते देशातल्या सगळ्या सुधारणांना परिवर्तनाला मदत करणारं साहित्य ठरलं आहे. एका बाजूला हे आहे आणि दुसऱ्या बाजूला जी वारकरी परंपरा आहे ती नुसती वारकरी परंपराच नाही, एकूणच लोकपरंपरा जी आहे ना त्याच्यामधून निर्माण झालेलं साहित्य, लोकसाहित्य हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. याचं कारण की माणसांच्या आयुष्याचं दर्शन त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि म्हणून सगळं अशिक्षितांचं शहाणपण, जगण्यातल्या अनुभवातून आलेलं शहाणपण हे तुम्हाला त्या लोकपरंपरेमधून तुमच्यापर्यंत पोचलेलं दिसतं. म्हणजे दुधाने ताई म्हणतात की मी कुठली, मला जे मनापासून येतं ते मी बोलते, हातात कागद घ्यावा लागत नाही. तेव्हा मला असं वाटतं की अहो आमच्या बायका वर्षानुवर्ष कष्ट करताना तेच करत आल्या नाही का. जात्यावर बसल्यानंतर या बायका जेव्हा म्हणतात की वेळेवर मुलींची लग्न व्हावीत का, तर धन्याची कोथिंबीर वास मळ्याचे बाहेरी, अशी एक सुंदर प्रतिमा त्या वापरतात की लाडाची ग लेक लैदी नसावी माहेरी, धन्याची कोथिंबीर वास मळ्याचे बाहेरी. तेव्हा वयात आलेल्या मुलीचा च्याकडे लक्ष हे सगळ्यांना बाहेर जाणारच आहे. तेव्हा ज्या काळातल्या समाजामध्ये मुलीच्या आयुष्याची काळजी आईला होती त्या काळातलं एखादं उदाहरण, किंवा मी असं म्हणते की सुखाला सर्वजण दुःखाला नाही कोणी, असं एखादी बाई जेव्हा म्हणते की मुंग्या वेचतात साखर आणि नेतात गोणी गोणी, तेव्हा सुखाला सर्वजण दुःखाला नाही कोणी.
हे शहाणपण अनुभवातलं शहाणपण असतं. किंवा एखाद्या फार छान, मी नेहमीच सांगते की वृद्धाश्रमाचे प्रश्न आता आपल्याकडे गंभीर होत चाललेत, पण ही काय कालाची गोष्ट नाही. ज्या वेळेला या बायका म्हणायच्या की एकत्र कुटुंबात खरं म्हणजे पुष्कळ सामावलं जायचं, पण हे कुटुंब जेव्हा बदलायला लागलं आणि लहान लहान कुटुंब व्हायला लागली, या परिवाराचं सगळ्यांचं एकमेकांचं घट्टपण जेव्हा मला समजलं तेव्हाही मला फार आनंद झाला. पण जेव्हा हे एकत्र कुटुंब नाहीसं व्हायची वेळ आली आणि घरं छोटी झाली आणि वृद्धांचे प्रश्न महत्त्वाचे ठरायला लागले किंवा गंभीर झाले, त्यावेळेच्या बायकांची एखादी ओवी अशी आहे, लेकी नेल्या चोरी लेक नेले घारी. म्हणजे चोरासारखे जावई आले आणि आमच्या लेकींना उचलून नेलं. लेकी नेल्या चोरी लेक नेले घारी. घारीसारख्या सुना आल्या आणि झडप घालून आमच्या मुलांना ताब्यात घेतलं. आणि मग घरातल्या म्हाताऱ्यांची अवस्था काय? लेकी नेल्या चोरी लेक नेले घारी, परदेशी म्हातारी घरामध्ये. स्वतःच्याच घरामध्ये परदेशात राहिल्यासारखी अवस्था झाली, वनवासात राहिल्यासारखी अवस्था झाली. कारण संबंधच नाहीत कोणाचे, प्रेमाचे संबंधांची माणसं नाहीत भोवती, असं स्वतःच्याच घरामध्ये वाटायला लागलं. अशी वृद्धांची अवस्था. अशी एखादी बाईची ओवी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की मी मगाशी म्हटलं तसं की रूढार्थाने अशिक्षित, पण प्रत्यक्षात जीवनातल्या अनुभवांनी दिलेलं शहाणपण जे आहे ते बोलणाऱ्या बायका होत्या. त्याच्यातूनच आमच्या बहिणाबाई चौधरींच्या सारख्या पहिल्या कवयित्री जेव्हा निर्माण झाल्या, तेव्हा आचार्य अत्र्यांनी असं म्हटलं सोपानदेव चौधरींना, त्यांच्या मुलाला, की अरे यांच्या कविता म्हणजे मोहरांचा हंडा आहे शेतात सापडलेला. तेव्हा तो मोहरांचा हंडा म्हणजे साहित्य जे तुमच्या माझ्या अंगणामध्ये आज आलेलं आहे आणि ते हंडे इथे भरून ठेवलेले आहेत. आजचं आपलं आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे आणि इतक्या धावपळीच्या झालेल्या आयुष्यामध्ये एका बाजूला आपण जागतिकीकरणाची भाषा बोलतोय. आपण विश्व हेच घर झालेलं आहे. वसुधैव कुटुंबकम हे पूर्वी म्हणायचो आपण, मनाने म्हणायचो, आता यंत्रांनी आपल्याला एकत्र जोडलेलं आहे. पण ही यंत्र वापरणारा माणूस सुसंस्कृत असला पाहिजे. तो जेवढा समर्थ आणि सुसंस्कृत असेल तेवढं म्हणजे सुशिक्षित. त्याच्यातला सु हा अर्थ पण पुष्कळदा विसरतो. माणसं शिक्षण घेतात, पण माणूस म्हणून त्या शिक्षणाचा उपयोग कसा करतात जगताना हा प्रश्नच असतो. त्यामुळे चारित्र्य घडवणारं शिक्षण हे ज्या साहित्यातून आपल्याला मिळतं, अभ्यासक्रमाच्या पलीकडचं शिक्षण ज्या साहित्यातून आपल्याला मिळतं ते साहित्य, त्याचं एक नवं दालन इथे खुलं होतं आहे. मला फार आनंद होतो. बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून पुस्तकाचं वेड असलेले, परिस्थिती अत्यंत वाईट. वडिलांना मात्र हे मुलाचं वेड माहिती होतं. अगदी म्हणजे ज्याला बसम्या रोग म्हणावं तसे वाचायचे, सतत पुस्तकं हवी असायची आणि वडिलांपाशी हट्ट करायचे की मला हे पुस्तक हवं, मला ते पुस्तक हवं आहे. परिस्थिती नव्हतीच. 2 बहिणी लग्न झालेल्या बाबासाहेबांच्या. वडील कधीतरी डोक्यावर पगडी ठेवायचे आणि पागोटं ठेवायचे आणि एका मुलीकडे जायचे, म्हणायचे, बाई काय आहे का गं पैसे थोडेसे, त्याला ते पुस्तक हवं आहे. ती कधी द्यायची, कधी म्हणायची बाबा नाही होऊ शक्य या वेळेला. दुसऱ्या लेकीकडे जायचे, म्हणायचे बाई तुझ्याकडे पैसे नसले ना एखादा दागिना दे, या महिन्याला गहाण ठेवतो, पेन्शन आले की सोडवून घेतो, पण त्याला ते पुस्तक हवं आहे. असं आपल्या मुलाच्या पुस्तकासाठी त्याचा हट्ट पुरवणारे वडील त्या बाबासाहेबांच्या पाठीमागे उभे होते. त्यांनी जे मोठं काम घटना लिहिण्याच्या बाबतीत करून ठेवलं, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतो आपण, त्याच्यामागे आहे ते त्यांचं प्रचंड वाचन आणि बौद्धिक चिंतन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठल्या समाजाच्या तळागाळातून आलेले, काहीही पाठीमागे मोठ्या परिस्थितीचा हातभार नाही. अशा वेळेला अशा मुलांनी जाणं, इंग्लंडला जाणं, तिथेही रात्रंदिवस अभ्यास करणं. लँडलेडी जिच्या घरात राहायचे ती पुरेसं अन्न द्यायची नाही, अर्ध्या पावाच्या तुकड्यावर दिवस काढायला लागायचा त्या तरुण मुलाला. आणि तरी देखील तिथल्या इंडिया ऑफिसमध्ये बसून कागदपत्रांच्या नोंदी करणं, अभ्यास करणं हे सतत केलेलं आहे. ते परत आले
तेव्हा त्यांच्या ज्या लँडलेडीच्याकडची एक मुलगी त्यांची मैत्रीण झाली होती, त्या फॅनी फिट्झरल्डला त्यांनी म्हटलं होतं की माझी ही सगळी पुस्तकं मला हवी आहेत भारतात, पण मी आत्ता नेऊ शकत नाही, एवढे पैसे नाहीत माझ्याजवळ, पण मी तुला विनंती करतो की मी जमले की पैसे तुला सांगेन, तू ती पुस्तकं पाठव, मी सोडवून घेईन बोटीवरनं. त्या काळात बोटीवरनं यायचे सामान. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की फॅनीनी सगळी पुस्तकं पाठवली आणि ती बोटीत सगळी पुस्तकं बुडाली. त्यामुळे बाबासाहेबांना त्यांची हवी असलेली ती सगळी पुस्तकं नाही मिळाली. पण माणूस जो पुस्तकांचा वेडा आहे आणि ज्याला ती ज्ञानाची भूक आहे ना, तो स्वस्थ बसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बाबासाहेबांनी प्रचंड मोठा ग्रंथसंग्रह उभा केला. राजगृह हे त्यांचं घर, हे पुस्तकांचं घर होतं. ते नेहमी असं म्हणायचे की चोरांनी वाटेल ते नेलं तरी चालेल, म्हणजे पुस्तकं नेता कामा नयेत, त्याला मी माफ करणार नाही. ते गेले तेव्हाही त्यांच्या उशाशी 2 ग्रंथच होते जे ते वाचत होते. तेव्हा अशा पुस्तकांचे वेड असलेली माणसं इथे होती. पोस्टात काम करणारे आमचे कवी होते मराठवाड्याचे, बी रघुनाथ. ते म्हणायचे परमेश्वराने जर समजा इथून जाताना काही बरोबर नेण्याची परवानगी दिली तर पुस्तकांचं एक लहानसं गाठोडं बरोबर घेऊन जाईल. असं म्हणणारी माणसं आहे. तो काहीच नव्हतं यांच्याजवळ, पण सगळ्या अभावांच्या पलीकडे एक सगळं भरून काढणारा आनंदाचा ठेवा हा पुस्तकांमध्ये असतो, साहित्यामध्ये असतो, हे समजलेलं होतं त्यांना. आज तर मी मगाशी म्हटलं तसं आपण इतक्या धावपळीच्या आयुष्यामध्ये गुरफटलेलो आहोत की या सगळ्यामध्ये आपल्या लहानशा आयुष्यात किती अनुभव घेणार आपण. पण एकाच आयुष्यामध्ये शेकडो आयुष्य जगण्याची संधी तुम्हाला पुस्तक देत असतं. अनेक माणसांचे अनुभव तुम्हाला एकाच पुस्तकामधून घेता येतात. तुम्ही एक पुस्तक वाचलं की त्या माणसाचा जीवनानुभव तुम्हाला समजतो. तुम्ही अधिक शहाणे होत जाता. आणि मुळामध्ये साहित्य कशासाठी असतं? ते तुम्हाला जगण्याची दृष्टी देण्यासाठी असतं. तुम्हाला जगण्यासाठी अधिक समृद्ध माणूस घडवण्यासाठी असतं. लेखक लिहितो, म्हणजे आम्ही लोक लिहितो, त्यावेळेला आमच्यासमोर कुणी एक माणूस नसतोच की जो टाळ्या देणार आहे उद्या आमच्या लेखनात. आम्ही लिहितो तो आमच्या तळमळीचा आतला आवाज असतो. आणि त्या आतल्या आवाजाच्या मागे जात असताना समोरच्या माणसांना तो आवाज आपलाही वाटावा ही आमची धडपड असते. आणि ती धडपड जितकी सार्थ होते तितका लेखकाला आनंद होत असतो. तेव्हा आपल्या आवाजामध्ये समाजाचा आवाज मिसळावा हे साहित्यिकाचं भाग्य असतं. आणि असे साहित्यिक निर्माण व्हावेत आणि आपल्यामध्ये असावेत की जे आपल्या आतल्या आवाजाला शब्द देत आहेत, हे वाचकाचं भाग्य असतं. तेव्हा असा लेखक वाचकाचा संवाद घडवणारं एक स्थळ या निमित्ताने इथे निर्माण केलं गेलं, यासाठी मी या परिवाराचे मनापासून आभार मानते आणि थांबते.